जय शिवराय. विद्वत सभेच्या या पुढच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. काल आपण महाराष्ट्रातील एकूण आर्थिक नुकसान किती झालेलं आहे त्याचा हिशेब मांडला आणि साधारणतः 10 लाख कोटीच्या आसपास या कोरोनाच्या संकटामुळे महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे या निष्कर्षापर्यंत आपण पोहोचलो. त्याबद्दलचं एक लिखित माहिती सुद्धा मी आज व्हॉट्सअपवर टाकलेली आहे आणि उद्या त्याच माहितीच्या आधारे मी राज्यपालांना आणि मुख्यमंत्र्यांना निवेदनही देणार आहे की त्यांनी या संकटावर मात करण्यासाठी लवकरात लवकर आता पुढची कार्यवाही सुरू करावी. बांधवांनो, आज अशी वेळ येऊन ठेपलेली आहे. खरं म्हणजे आपला विषय आहे आत्मनिर्भर महाराष्ट्र, स्वयंपूर्ण स्वावलंबी आत्मनिर्भर असा महाराष्ट्र या पुढच्या काळात कसा घडवता येईल. खरं म्हणजे हा विषय अतिशय सकारात्मक आणि पुढची दिशा ठरवण्याच्या दृष्टीने चिंतनासाठी मी आज निवडलेला विषय आहे. आजच्या आणीबाणीच्या काळात आपण अशी चर्चा करावी का असाही प्रश्न काही लोकांना पडू शकतो. परंतु सरकार सरकारचं काम करीत आहे, प्रशासन प्रशासनाचं काम करीत आहे, मग नागरिकांचंही काही काम असतं, अभ्यासकांचंही काही काम असतं. सगळ्यांनीच एक काम आपल्याला तर काही सगळ्यांना करता येणार नाही. त्यामुळे एक अभ्यासक म्हणून, एक नागरिक म्हणून मला जे सुचतं ते मी आपणासमोर ठेवून एक नवीन विचार या ठिकाणी मांडायचा मी प्रयत्न करतो आहे. मुख्यतः आपण हा शब्द आता अलीकडेच ऐकलेला आहे, आत्मनिर्भर महाराष्ट्र, आत्मनिर्भर भारत अभियान असं आपण अभियानाचं नाव आता 11 मेलाच माननीय पंतप्रधानांच्या तोंडून ऐकलेलं आहे आणि त्यांनी नुकतीच घोषणा केलेली आहे. एक मिशन आपल्या समोर ठेवलेलं आहे, एक अभियान आपल्या देशासमोर ठेवलेलं आहे, आत्मनिर्भर भारत. मूळतः माननीय पंतप्रधानांचं गेल्या 6 वर्षातलं जर घोषणांचा आणि अशा अभियानांचा जर अनुभव पाहिला तर याही अभियानाचं पुढे काय होणार हे सांगायला आता ज्योतिषाची गरज लागणार नाही. मूलतः जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये व्यापारी प्रवृत्तीच्या आधाराने अमानवी साधनांच्या सहाय्याने असा कोणताही आत्मनिर्भर देश घडवणं शक्य होणार नाही. ही वस्तुस्थिती काही माननीय मोदी साहेबांना माहिती नाही असं नाही. मोदी साहेबांचा जो पक्ष आहे त्याचे जे मूळ प्रवर्तक आहे किंवा विचारक आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी भारतीय अर्थनीतीमध्ये आत्मनिर्भर भारताच्या बद्दलची काही स्वप्न मांडलेली आहेत. महात्मा गांधींनी त्यापूर्वीच आपल्याला आत्मनिर्भरतेचा, स्वयंपूर्णतेचा आणि स्वावलंबनाचा खूप मोठा सिद्धांत सांगून ठेवलेला आहे. पण माननीय मोदी साहेब महात्मा गांधींनी सांगितलेला स्वावलंबनाचा किंवा आत्मनिर्भरतेचा किंवा स्वयंपूर्ण आर्थिक व्यवस्थेचा सिद्धांत मानत नाही हे 6 वर्षात दिसून आलेलं आहे. ते त्यांच्या मुख्य भाजपचे जे जनसंघाचे प्रवर्तक होते, मूळ भाजपची जी मातृसंस्था आहे त्याचे, ते माननीय पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा सुद्धा विचार मानत नाही असं त्यांच्या 6 वर्षाच्या आर्थिक नीतीवरून दिसून आलेलं आहे. त्यामुळे मुळातून एखाद्या विषयाचा जोपर्यंत आपण विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला नवा मार्ग दिसणार नाही. आत्मनिर्भरतेचा मार्ग हा जरी आपल्या देशाला नवीन नसला, तो तर आपला मूळच मार्ग आहे, परंतु गेल्या 30 वर्षात नक्की आपण त्याच्यापासून खूप दूर गेलेलो आहोत. त्यामुळे तो आपला मार्ग आहे हेही आजच्या पिढीला कदाचित लक्षात येणार नाही. मला हे सांगायची गरज का पडली त्याचं कारण असं आहे की आता माननीय पंतप्रधानांनी आत्मनिर्भरतेचा अभियान सुरू केलेला आहे. देश पातळीवर त्यांचे काय निर्णय होईल ते एक हाती निर्णय घेतात आणि राबवण्याचा प्रश्नच नाही, कारण ते एकटेच निर्णय घेतात आणि सांगून मोकळे होतात. पुढे त्याचं काय होतं ते आपण पाहिलेलंच आहे. तर त्यांच्या निर्णयात तर काय आपल्याला ढवळाढवळ करता येत नाही. परंतु राज्य पातळीवर आपण एक या कोरोनाच्या संकटाच्या निमित्ताने मुळातूनच काही नवा विचार पुढे आणू शकतो का. महाराष्ट्र याबद्दल क्रांतिकारी वारसा आहे महाराष्ट्राला. छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत अशा क्रिटिकल परिस्थितीत, म्हणजे जिथं कोणी विश्वास ठेवणार नाही की काही नवं घडू शकतं आणि कोणी विश्वास ठेवणार नाही की काही साधनं नसताना एखादी व्यक्ती निर्माण होते आणि ती नवं काहीतरी घडवते, असं त्याही काळात वाटलं असेल.
त्याही काळात संकटाची मालिका होती, त्याही काळात सगळीकडे हवालदिल आणि एक भीतीचं वातावरण होतं. पण छत्रपती शिवरायांच्या माध्यमातून, राजे शहाजी आणि माता जिजाऊंच्या माध्यमातून आपल्याला हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार झालेलं दिसलेलं आहे. आणि त्यांनी ती क्रांतीच त्या काळात केलेली होती. आणि त्या क्रांतीचा आपल्याला वारसा असल्यामुळे पुढे महात्मा ज्योतिबा फुले असतील, महाराजा सयाजीराव गायकवाड असतील, छत्रपती राजर्षी शाहू महाराज असतील, विठ्ठलरामजी शिंदे असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अशा महान क्रांतिकारकांनी, नाना पाटील पत्रिक सरकारवाले असतील, माननीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील, वसंतदादा पाटील असतील, डॉक्टर पंजाबराव देशमुख असतील, असा खूप मोठा क्रांतिकारी काम करणाऱ्यांचा वारसा आपल्याला आधीच लाभलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्राने स्वयंपूर्णतेचा विचार करणं, महाराष्ट्राने आत्मनिर्भरतेचा विचार करणं, महाराष्ट्राने स्वावलंबी होण्याचा विचार करणं याच्यात गैर काहीच नाही, कारण आपल्याला ते अगोदरच वारसा मिळालेला आहे. परंतु आज परिस्थितीचा त्याला आपल्याला कुठेतरी सांगड घालावी लागेल. आणि आजची परिस्थिती काय दिसते महाराष्ट्रामध्ये? 4-5 दिवसापूर्वीच्या आठवड्यामध्ये, म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये उत्तर प्रदेशचं एक आपण राजकीय नाट्य बघितलेलं आहे. उत्तर प्रदेशच्या सीमेवरती 1000 बसेस काँग्रेस पक्षाने उभ्या केल्या आणि तिथे जे लोक रस्त्यावर बसलेले होते त्यांना उत्तर प्रदेशच्या त्यांच्या गावी सोडण्यासाठी त्यांनी उत्तर प्रदेश सरकारला सहकार्याची एक भावना व्यक्त केली. 21 तारखेपासून आलेल्या बसेसला 25 तारखेपर्यंत तिथेच उभं ठेवलं, कागदाचे घोडे नाचवले आणि नंतर आमचं आम्ही करून घेतो, तुम्ही बसेस परत पाठवा असा निर्णय घेतला. जर त्या बसेसची गरज नव्हती तर पहिल्याच दिवशी सांगितलं असतं ना, आमचं आम्ही करून घेतो, आम्ही लोकांना पोहोचवतो, अशी भूमिका घेतली असते तर कदाचित उत्तर प्रदेश सरकारचं कौतुकही झालं असतं. परंतु अत्यंत म्हणजे ज्याला आजाराचा हा जो कोरोनाचा आजाराचा जो काळ आहे तो जीव घेणा आहे. इथे एवढ्या मोठ्या रोगाचा आपल्यावर आक्रमण झालेलं आहे आणि यंत्रणा कमी पडतायत आणि प्रत्येक नागरिकाचं जीवन उद्ध्वस्त होण्याची या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तरी अशा अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा पक्षीय राजकारणाचा कसं काय अवलंब केला जाऊ शकतो, हा विचार आपल्याला आता मुळातून करण्याची गरज आहे. तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याकडे आयु विमा असेल, जनरल म्हणजे सर्वसाधारण विमा असेल, त्यांनी जर काही चूक केली, ग्राहकांना जर वाईट वागणूक दिली तर त्याच्यासाठी IRDA म्हणून एक लवाद आहे. बँकांनी काही जर केलं तर त्यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी एक लवाद आहे. त्यानंतर कम्युनिकेशन मधले टेलिफोन कंपन्या ज्या आहेत त्यांनी काही चूक केली तर त्यांच्यासाठी पण एक लवाद आहे. म्हणजे तिथे ऑम्बुड्समन असतात, तक्रारी करतात. पण राजकीय पक्षांनी जर काही चूक केली तर त्याच्या विरोधात दाद मागण्याचा लवादच आपल्या देशामध्ये उपलब्ध नाही. आणि आता त्याची खरं म्हणजे मला गरज वाटते की अशा कोरोनाच्या महाभयानक अभूतपूर्व अशा सार्वत्रिक संकटाच्या काळात सुद्धा हे नतद्रष्ट पक्षातले लोक, काही लोक राजकारण करीत आहेत आणि याच्यासाठी आपल्याला आत्मनिर्भर महाराष्ट्राचं स्वप्न आता सर्वांसमोर ठेवण्याची गरज आहे. त्यातच ह्या सगळ्या दुरुस्त्या सामावलेल्या आहेत. आत्मनिर्भरतेचा जेव्हा आपण विचार मांडतो तर स्वाभाविक आहे त्याला सेल्फ रिलायंट, सेल्फ डिपेंडंट आणि कोणावरही अवलंबून नसलेला असा एक भूभाग किंवा असा समाज, अशा अर्थाने आपण त्याचं वर्णन करीत असतो. तर आता हा विषय निघालेलाच आहे आणि मला असं वाटतं की कोरोनाच्या पूर्वीचा महाराष्ट्र आणि कोरोनाच्या नंतरचा महाराष्ट्र याच्यात आपल्याला आता फरक केला पाहिजे. कारण ही एक अत्यंत टोकावरची गोष्ट अशी घडली की स्वच्छता अभियान राबवल्यानंतर सुद्धा आपल्या देशामध्ये कोरोनाचा कहर माजलेला आहे. आणि तो कुठे माजलेला आहे? जिथं स्वच्छता अभियान झालं होतं त्या भागात माजलेला आहे, ग्रामीण भागात नाही माजलेला. हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे आपल्याला लक्षात येतं की हे सरकारी पद्धतीने काम केल्यानंतर आपल्याला त्याची लोकशाहीची फळं समाजाला मिळत नाही, अशी सहज दिसणारी गोष्ट आहे. मग आपण आत्मनिर्भर हा शब्द जेव्हा वापरतो तेव्हा प्रेरणा आपण छत्रपती शिवरायांकडून घेऊ शकतो. पण आपल्याला गांधीजींनी या प्रत्यक्ष काही याच्याबद्दलची काही मार्गदर्शक तत्व सांगितलेली आहेत, त्याच्या दिशेने आपल्याला जाता येईल का, हा एक फार मुळात आपल्याला पुन्हा विचार करण्याचा प्रश्न आहे.
आणि गांधीजींनी जे स्वावलंबनतेचे किंवा आत्मनिर्भरतेचे धडे घालून दिलेले आहेत त्याचा आपल्याला अंगीकार करण्याची खूप गरज आहे, कारण ती वैचारिक क्रांतीची आपल्याला या ठिकाणी गरज आहे. कारण आत्मनिर्भरतेची सुरुवात ही वैचारिक क्रांतीपासून होते. मुळातून विचार करण्याची आपल्याला सवय लागावी, त्याच्यातून आपण नव्या दिशेने विचार करू लागतो. आज आपलं असं झालेलं आहे की आपल्या विचारावर कोणीतरी आक्रमण करते. आपल्याला आपलं मत कोण घडवतं, तर आपलं मत मीडिया घडवतं. मीडियाला कोण सांगतं, तर मीडियाला केंद्रीकरण झालेली राज्य यंत्रणा किंवा प्रशासन यंत्रणा दबावात घेऊन हेच तुम्ही सांगा असं सांगते. आपले राज्य यंत्रणा कोणाचं ऐकते, तर आंतरराष्ट्रीय दबाव जे आहेत आर्थिक संस्थांचे किंवा आंतरराष्ट्रीय ज्यांची आर्थिक हितसंबंध अडकलेले आहेत अशा लोकांचे, अशा दबावाखाली आपल्या देशाची धोरणं आखली जातात. म्हणजे आर्थिक बाबतीमध्ये आपला देश गेल्या 30 वर्षापासून तर नक्कीच परावलंबी आहे. इथे आत्मनिर्भरता आपण कल्पनाही करू शकत नाही जोपर्यंत आपण परकीय अर्थनीतीचा अवलंब करण्याचा विचार बाजूला ठेवून आपल्याला काय सोयीचंय त्याचा विचार करत नाही. आपल्याला काय सोयीचंय याचा विचार करायची जेव्हा सुरुवात होईल तेव्हा मीडिया काय सांगतो, राज्यकर्ते काय सांगतात याच्यावरती आपल्याला स्वतः विचार करून मूल्यांकन करण्याची सवय लागेल. उदाहरणार्थ महाराष्ट्रामधून अनेक लोकांना आता त्यांच्या त्यांच्या घरी जायचंय, म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये जायचं, बिहारमध्ये जायचं किंवा अन्य कुठेतरी जायचंय. लॉकडाऊनच्या पहिल्या काळात महाराष्ट्र सरकारने रेल मंत्री आणि त्यांच्या रेल्वे खात्याला विनंती केली होती की तुम्ही गाड्या द्या, त्यांनी तेव्हा ते मानली नाही. आता मध्येच जेव्हा दुवादारपणे महाराष्ट्रातून बाहेर अशा लोकांना सोडण्याची सोय करायला महाराष्ट्र सरकार प्रोएक्टिव्ह काम करते, चांगलं काम करते, असं लक्षात आल्यामुळे उत्तर प्रदेशचा अध्याय संपल्यानंतर आता महाराष्ट्रात या राजकारणाचा अध्याय सुरू झालेला आहे. आणि तेच गलिच्छ राजकारण उत्तर प्रदेश सरकारने जे केलं त्याचं पुन्हा महाराष्ट्रात पुनरावृत्ती करण्याचा रेल मंत्रालयाच्या माध्यमातून प्रयत्न होतो आहे. मला हा प्रश्न विचारायचा आहे की जर नागरिक भारताचे आहेत, राजकीय पक्षातले लोक सुद्धा भारताचे नागरिक आहेत, महाराष्ट्र सरकारही भारताचं नागरिक आहे, म्हणजे ते लोक सुद्धा भारताचे नागरिक आहेत, आणि आपण त्या भारताच्या नागरिकांचा एक भाग म्हणून महाराष्ट्रामध्ये काम करायचा असा विषय आहे. तर असं असताना याच्यामध्ये वेगळी पार्टी आणि तुम्ही आमच्या विरोधक आणि आम्ही तुमचे विरोधक ही भावना जेव्हा तयार होते तेव्हा त्या लोकांना मोदी साहेबांचा आत्मनिर्भरतेचा शब्द सुद्धा समजलेला नाही असं आपण नक्की समजू शकतो. आत्मनिर्भरतेचा जेव्हा विषय येतो तेव्हा त्याला फक्त आर्थिक परिमाणाशी जोडणं हे सुद्धा पुरेसं नाहीये, कारण आत्मनिर्भरता ही बहुआयामी गोष्ट आहे. आणि मला तर अतिशय आनंद होतो की या संकटाच्या काळाला आपण जर आत्मनिर्भरतेच्या मंत्राची जोड दिली तर नक्की आपण एक अभूतपूर्व असा नवा विकसित महाराष्ट्र घडवू शकतो. आणि विकसित महाराष्ट्र घडवणं म्हणजे अनेक देशापेक्षा मोठा असलेला आपला महाराष्ट्र आहे, ती काही लहान गोष्ट नाहीये. त्यामुळे महाराष्ट्रामधले जे वेगवेगळे भेद आपल्यामध्ये जे निर्माण करण्यात आलेले आहेत, रिजनचे भेद म्हणजे क्षेत्रीय भेद असतील, जातीचे असतील, पंथाचे असतील किंवा राजकारणाचे असतील, त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला सामाजिक जीवनाचा या ठिकाणी अवलंब करण्याची सवय लागणं हेच आत्मनिर्भरतेच्याकडे जाण्याचं सुरुवात आहे. म्हणजे तो एक विचार आहे. आणि मला असं वाटतं त्या दिशेने आपण जर विचार करू लागलो तर आपल्याला काय लक्षात येईल, कोरोनाचं संकट इतकं आपल्याकडे 3 महिन्यापासून गंभीर झालेलं आहे. परंतु मला सांगा की ज्या इलेक्शनच्या काळामध्ये प्रशासन ज्या गतीने काम करतं, म्हणजे विधानसभेच्या निवडणुका असतील किंवा लोकसभेच्या निवडणुका असतील, तर प्रशासन किती जिकरीने आणि किती जबाबदारीने काम करतं, तितकं तरी गांभीर्याने प्रशासनाने या विषयाला घेतलेलं आहे का? वैद्यकीय विभागातले लोक काम करत आहेत, त्यांना सॅल्यूट. मुख्यमंत्री साहेब काम करीत आहेत, त्यांना सॅल्यूट. वैद्यकीय मंत्री काम करीत आहेत, त्यांना सॅल्यूट. परंतु काय तेवढ्या ठराविक लोकांचाच हा विषय आहे का? प्रशासनाची याच्यामध्ये काही जबाबदारी नाहीये का? जे लोक आपल्याला आता मीडियामधून दाखवले जात आहेत की मुंबईच्या स्टेशनवर अनेक लोक स्टेशनमध्ये झोपतात, अनेक लोकांना रजिस्ट्रेशन मिळून त्यांची ट्रेन मिळत नाही. म्हणजे ते लोक 4-4 दिवस जर असे रस्त्यावर झोपत असतील, त्यांना भले स्वयंसेवी संस्था मदत करत असतील, त्यांना कार्यकर्ते मदत करत असतील, राजकीय नेते मदत करत असतील, पण ते तिथेच झोपतात ना. म्हणजे ही अवस्था सुसंवादाच्या अभावामुळे आलेली.
म्हणजे आपण सगळे एक आहोत आणि आपण सगळे भारताचे नागरिक म्हणून एका दिशेने काम केलं पाहिजे, ही भूमिका आपल्या देशामध्ये नसणं हे लोकशाहीचं फार मोठं अपयश आहे. आणि लोकशाहीवरती आपल्याला 100% विश्वास ठेवून अशा कोरोनासारख्या जीव घेण्या संकटात तरी आपल्याला चालणार नाहीये. त्या ठिकाणी आपला मूळ सामाजिक दृष्टिकोन जो आहे त्याचा वापर करण्याची आपल्याला गरज आहे. आत्मनिर्भर महाराष्ट्र म्हणत असताना आर्थिक स्वावलंबन हा त्याचा एक छोटा पैलू आहे, पण त्याचे किती आयाम असू शकतात? तर पहिल्यांदा आपल्याला तसा विचार करणारं नेतृत्व लाभलं पाहिजे, त्याने जनतेला आपल्या बरोबर घेतलं पाहिजे. समाजातल्या विद्वत जन जे आहेत, इंटेलिजन्सिया आपण ज्याला म्हणतो, बुद्धिवंत प्रज्ञावंत लोक जे आहेत, ओपिनियन बनवणारे लोक जे आहेत, त्यांना याच्यात सहभागी करून घेतलं पाहिजे आणि विकासाची एक निश्चित दिशा ठरवली पाहिजे. आणि मला असं वाटतं आपल्या देशाचं सगळ्यात मोठं अपयश आहे, महाराष्ट्राचंही ते अपयश आहे, की आपल्याकडे विजन ठरवणारी किंवा सरकारचं 50 वर्षाचं धोरण ठरवणारी अशी कुठलीही यंत्रणा नाही. आपल्याकडे पक्षांचे मॅनिफेस्टो जे असतात तेच आपल्याकडे विकासाचं धोरण ठरवतात. त्यामुळे पक्ष बदलला सत्तेवर येणारा की विकासाची धोरणं बदलतात. आणि जो पक्ष सत्तेवरून जातो त्याला वाटतं फक्त मीच चांगलं काम करू शकत होतो, असलेला पक्ष चांगलं काम करीतच नाही सत्तेवर असलेला. या भावना निर्माण होतात. त्याचं कारण आपल्याकडे विकासाची दिशा ही तटस्थपणे तज्ज्ञ लोकांनी दीर्घ काळासाठीची तयार करून ठेवण्याची यंत्रणाच नाहीये. म्हणजे असं आपल्याला एक डेव्हलपमेंट कमिशनच नाहीये. त्यामुळे आता या नव्याने आपण जेव्हा आत्मनिर्भरतेच्या गोष्टी करतो तेव्हा आपल्याला नेतृत्वाने त्या विचाराला स्वीकारलं पाहिजे, त्याने जनतेला बरोबर घेतलं पाहिजे. समाजातल्या विद्वान, ओपिनियन मेकर, तज्ज्ञ लोकांनी त्यांचा सहभाग त्यात असला पाहिजे आणि एक समग्र अशी विकासाची दिशा ठरली पाहिजे. आणि आपण सर्वांनी तो विचार स्वीकारला आणि जनतेने तो विचार स्वीकारला तरच त्या दिशेला आपण पुढच्या काळामध्ये जाऊ शकतो. आणि तो आपला विचार म्हणून, कुठल्या राजकीय पक्षाचा विचार म्हणून आपण स्वीकारला नाही, तर आपण ठरवलं आपल्याला असा महाराष्ट्र घडवायचा म्हणून जो सगळ्यांनी विचार स्वीकारला तरच आपल्याला ती दिशा निश्चितपणे वाटचाल करता येऊ शकते. त्यामध्ये आता आपल्यावर जे संकट आलेलं आहे ते आरोग्याच्या दृष्टीने आहे, म्हणून निरोगी महाराष्ट्र हा एक मुद्दा त्याच्यात असू शकतो. स्वच्छता असू शकते, प्रदूषण रहित महाराष्ट्र असू शकतो, तो एक आपल्यासाठी महत्वाचा विषय आहे. त्याच्यानंतर शैक्षणिक महाराष्ट्र हा एक त्याचा आयाम असू शकतो. व्यावहारिक शिक्षण असलं पाहिजे, एम्प्लॉयमेंट निर्माण करणारं शिक्षण असलं पाहिजे, जीवनामध्ये माणसाला स्वावलंबी आत्मनिर्भर करू शकेल असं शिक्षण असलं पाहिजे. ही मागणी गेल्या 50 वर्षापासून, पहिल्या कमिशन पासून देशामध्ये हे विचार सांगितलेले आहेत, पण आपण ते स्वीकारले नाही. आजच्या संकट काळामध्ये तरी आपण त्या दिशेला जाणार आहोत का, याचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. मूलभूत सोयी सुविधांच्या बद्दल आपल्याला खूप नाव ठेवण्यात येतं. आपला देश गरीब आहे, आपलं राज्य गरीब आहे, यावर माझा कधीही विश्वास बसणार नाही. योग्य ठिकाणी योग्य पैसा वापरणं आणि निष्ठेने काम करण्याची सवय लागणं ही आपल्यामध्ये कमी आहे. आपल्याकडे साधनांची कमी नाहीये. साधनांची कमी भरून काढायला माणसं आपल्याकडे भरपूर आहेत. त्यामुळे आपण तसल्या अंधश्रद्धावर विश्वास ठेवू नये की आपल्याकडे कॅपिटल कमी आहे आणि आपल्याकडे साधनांची कमी आहे, आपल्याकडे कौशल्य कमी आहे. ही अंधश्रद्धा निर्माण करून ठेवलेल्या आहेत. त्याच्यातून शोषणाची एक प्रक्रिया घडवायची असते म्हणून कोणीतरी तसा प्रचार करीत असतं. आपल्याकडे साधनांची कमी नाही, आपल्याकडे मनुष्यबळ भरपूर आहे, पुरेसा पैसाही आहे. तशा निष्ठेने काम करण्याचे आपले वैचारिक बैठक आणि त्याला कमिटमेंट लागते विषयाला. तशी महाराष्ट्रात सर्व जनतेने जर दाखवली, नेतृत्वाने दाखवली, तर नक्कीच आपल्याला मूलभूत सोयी सुविधा, माहितीचं तंत्रज्ञान, महाराष्ट्राची प्रतिमा निर्माण, दळणवळण, जनसंवाद आणि आपल्याकडे येणाऱ्या लोकांचं पर्यटनाची सुविधा या गोष्टी वाढविता येऊ शकतात. त्याच्यानंतर औद्योगिक महाराष्ट्र हाही आपला मुद्दा या स्वावलंबनामध्ये येतो. नेहमी स्वावलंबनाचा विषय आला, आत्मनिर्भरतेचा विषय आला की टीकाकार नेहमी आपल्याला उदाहरण देतात की परकीय भांडवलाशिवाय आपल्याला जगता येईल का, परकीय उद्योगाशिवाय आपल्याला जगता येईल का, आपण तेवढे सक्षम आहोत का, असले भेकड प्रश्न आपल्या समोर ठेवले जातात. बांधवांनो, आपल्याकडे मुळामध्ये 90% वरती तर असंघटित लोकच काम करतात, स्वयंरोजगारी लोक काम करतात, ज्यांच्यासाठी परकीय भांडवलाचा काही उपयोग होत नाही आणि परकीय उद्योगपतींचाही टेक्नॉलॉजीचाही काही उपयोग होत नाही. ही वस्तुस्थिती आहे. तर घाबरायचं कशाला की ते नसले तर आपलं काय होईल. आपल्याला स्वावलंबी महाराष्ट्र घडवायचा असेल तर उद्योजकता असली पाहिजे, काम करण्याची प्रवृत्ती असली पाहिजे, आपल्या समाजाच्या गरजा भागवण्या इतकं आपल्याला उत्पादन करता आलं पाहिजे.
आपल्याला काय जीडीपी 0.5% कमी दिसल्याने आपलं काही तसं फार नुकसान होण्यासारखं नसतं. जगाच्या ज्या व्यापारी प्रवृत्तीचे देश आहेत आणि व्यापारी प्रवृत्तीच्या ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या कॉर्पोरेशन्स आहेत त्यांच्या थिअरीमध्ये अडकायची आपल्याला काही गरज नाहीये. आपल्या समाजाच्या गरजा भागून आपल्याला पुढची प्रगतीची आपल्याला वाटचाल करायला लागणार आहे. त्यात औद्योगिक महाराष्ट्र हे मोठं आव्हान आपल्या समोर आहे. त्यात विकेंद्रीकरण आहे, रोजगार निर्मिती आहे, उद्योजकता ही प्रवृत्ती वाढीला लावण्याचा विषय आहे. आपल्या राज्याची ओळख औद्योगिक महाराष्ट्र अशी होती ती बुजवण्याचा मोठं कांड करण्यात आलं. आपल्याकडे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होती तिला मोडीत काढण्याचं मोठं प्रस्थापित अभिजन वर्गाने केलेलं काम आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. कोऑपरेशन आपल्या महाराष्ट्रामध्ये सहकारी महाराष्ट्र एक ओळख होती. त्या सहकारी कारखानदारी शिक्षण संस्था ज्या ग्रामीण भागात काम करीत होत्या त्यांची प्रतिमा हनन करण्याचं काम काही अभिजन वर्गाच्या लोकांनी केलेला आहे. त्याच्यावर आपल्याला आता पुनर्विचार करण्याची गरज आहे. महाराष्ट्रातला प्रत्येक उत्पादक घटक प्रत्येक उत्पादक विषय आपल्याला जपला पाहिजे. तो सहकारातला असो, उद्योजकतामधला असो, सहकारी साखर कारखानदारी असो की उद्योग व्यापार आणि शेती असो, या सगळ्या गोष्टीला आपल्याला विचारात घेतलं पाहिजे. महाराष्ट्राची एक शेतकरी शेती महाराष्ट्राची जी आहे खरं म्हणजे देशामध्ये मोठ्या प्रमाणावर सरासरी सिंचन आहे ते महाराष्ट्रामध्ये खूप कमी सिंचन आहे. तरी सुद्धा महाराष्ट्राची शेती उत्पादकतेचं प्रमाण चांगलं आहे. त्यामुळे पीक पद्धतीची थोडं जर नियोजन केलं, आधुनिक शेती गुंतवणूक शेतीमध्ये गुंतवणूक करायची असते हे आपल्याकडे अजून म्हणजे स्वीकारण्यात आलेलं नाही. आर्थिक नियोजन शेतीमध्ये लागू केलं जात नाही. शेतीचं व्यवस्थापनाचं आपल्याकडे कुठे प्रशिक्षण आणि त्याबद्दलचं मान्यता अजून प्रस्थापित झालेली नाही. जैविक शेतीचा विषय आहे, नंतर औषधी वनस्पतीच्या शेतीचा विषय आहे, पूरक उद्योगधंद्याचा विषय आहे, जोडधंद्याचा विषय आहे. हे या सगळ्या बाबतीत आपल्याला विचार करावा लागेल. आर्थिक महाराष्ट्र हा एक मोठा विषय आहे. आपल्याला मुळात आपण जे धोरण गेल्या 30 वर्षामध्ये राबवलं त्याने आपल्याला आपल्या मूलभूत सामाजिक चौकटीपासून तोडलेलं. त्याचे काही फायदे दिसतही असतील पण त्याचे तोट्याचे आपल्याला आता मूल्यमापन करण्याची सवय लागली पाहिजे. महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेची जर हिंमत खचणार असेल आणि आपल्याला स्वतःला असुरक्षित सध्या जर समाज मानत असेल, आपल्याला कोणीच वाली नाही अशी जर भावना समाजात उभी राहत असेल तर मग या अर्थव्यवस्थेला आपल्याला तिलांजली दिली पाहिजे. पीपल्स इकॉनॉमी हा सिद्धांत आपल्याला स्वीकारला पाहिजे. त्यासाठी स्वावलंबी दृष्टिकोन, समग्र दृष्टिकोन. अर्थव्यवस्था म्हणजे काय असतं शेवटी? अर्थव्यवस्था म्हणजे शेतीचा सहभाग त्यात असतो, पर्यावरणाचा तर असलाच पाहिजे, ग्राम विकासाचा त्यामध्ये सहभाग असला पाहिजे. कारण आजही आता तर स्थलांतरानंतर महाराष्ट्रात 70% लोक ग्रामीण भागात गेलेले आहेत आणि 30% लोक शहरात राहिले. त्यामुळे आपल्याला ते 45% शहरीकरणाचं जे आपण म्हणत होतो तिथं आता छेद बसणार आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला आपल्याला त्याच्यावरती लक्ष द्यावं लागणार आहे आणि त्याच्यातूनच आपलं पुढचं अर्थशास्त्र सुधारणार आहे. तर त्याला महाराष्ट्राचं अर्थकारण आपल्याला नव्याने विकसित करावं लागणार आहे. हा आत्मनिर्भरतेचा एक महत्वाचा बिंदू आहे. महाराष्ट्राचं पर्यटन ही आपली शक्ती असू शकते. महाराष्ट्राबाहेरून येणारे, जसं आपण काश्मीरमध्ये गेलो तर पूर्ण काश्मीरच्या सगळ्या विभागात आपल्याला नेलं जातं पर्यटनासाठी. हिमाचलमध्ये गेलो तर आपल्याला हिमाचल मधल्या सगळ्या प्रदेशामध्ये इकडून ते म्हणजे शिमल्याहून कुलू मनालीला नेलं जातं. पण आपल्याला महाराष्ट्रात आलेल्या पर्यटकाला एका रिजन मधल्याच पर्यटनाचा विषय होतो. तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारने तज्ज्ञांना बरोबर घेऊन पर्यटनाची मांडणी केली पाहिजे की 8 दिवसात महाराष्ट्रात काय बघता येईल, 15 दिवसात महाराष्ट्रात काय बघता येईल, 3 दिवसात महाराष्ट्रात काय बघता येईल, असं विभाग सगळे एकत्र जोडून महाराष्ट्राचं पर्यटन बघितलं पाहिजे. त्याच्यामध्ये कृषी पर्यटन असू शकतं, हिस्टॉरिक पर्यटन असू शकतं, नंतर थंड हवेची ठिकाणं असू शकतात, अन्य काही पर्यटन सहलीची ठिकाणं असू शकतात, असं काही होऊ शकतं. पण पर्यटनाचं वैशिष्ट्य आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आपल्या विभागीय पातळीवरची जी बलस्थान आहे, जसं पश्चिम महाराष्ट्रात कारखानदारी आहे, दूध व्यवसाय आहे, ऊस उत्पादकता आहे, तशी कोकणामध्ये आंब्याचा आहे, नंतर काजू सारख्या उत्पादनाचा विषय आहे. असे मराठवाड्याची काही वेगळी असू शकते, खानदेशाची काही वेगळी शक्ती असू शकते. ही शक्ती स्थानं आपल्याला पुढे नेली पाहिजे.
महाराष्ट्र पर्यटन हा विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा विषय पुढच्या काळामध्ये ठरणार आहे. पर्यावरणाची आणि स्वागतशीलतेची जर आपण कास धरली तर पर्यटन सहज वाढू शकतं आणि आपण महाराष्ट्राची प्रतिमा निर्माण करण्याकडे लक्ष देण्याची खूप मोठी गरज निर्माण झालेली आहे. त्यानंतर आपल्याला सामाजिक दृष्ट्या एकात्म दृष्टिकोनाची खूप गरज आहे. एकूणच आपल्या विचारामध्ये एकात्म दृष्टिकोन असण्याची खूप गरज आहे आणि सामाजिक सुधारणा महाराष्ट्र त्यावर आघाडीलाच आहे, आपल्याला तो वारसाच आहे. पण लोकशाहीच्या मूल्यांचं आपल्याला जतन करण्याची गरज आहे, म्हणजे नागरिकत्वाची आपल्याला सवय लागण्याची गरज आहे. सांस्कृतिक महाराष्ट्राची विचारधारा, महाराष्ट्राची संस्कृती परंपरा हे वेगळेपण आहे. आपल्याला वारकरी संप्रदायाचा इतिहास आहे, आपल्याला मोठे विचारकांचा इतिहास आहे. त्या सगळ्यांचा आपल्याला एकदम मांडणी करून आपली एक महत्वाची इमेज बनवण्याचं काम पुढच्या काळामध्ये करावं लागणार आहे. त्यानंतर नागरिक महाराष्ट्र मी एक वेगळी संकल्पना ठेवली आहे. जोपर्यंत आपण नागरिक म्हणून सक्षम होत नाही, आपली भूमिका, आता मी बोलतो आहे, मी कोण आहे? मी एक नागरिक आहे. राजकीय पक्षांना ज्या सवयी लागल्या ना की इलेक्शन झालं की ते राजे बनतात, ही सवय मोडीत काढण्याची गरज आहे. नागरिक शक्ती जोपर्यंत महाराष्ट्रातली सक्षम होत नाही तोपर्यंत आपल्याला हे लोक भीक घालणार नाहीत. त्यामुळे नागरिक शक्ती आपली सुदृढ झाली पाहिजे आणि नागरिकांनी न्याय, कायदा, सुव्यवस्था, पब्लिक डिसिप्लिन ज्याला आपण म्हणतो, सार्वजनिक शिस्त, स्वयं प्रेरणेने आपण आपल्या म्हणजे ज्याला नॅशनल कॅरेक्टर म्हणतो, मी जर एखादी चुकीची कृती केली तर माझ्या महाराष्ट्राची बदनामी होईल, अशी भावना, या सगळ्या गोष्टीचे आयाम या आत्मनिर्भरतेमध्ये किंवा स्वावलंबनामध्ये आहेत. केवळ स्वावलंबन किंवा आत्मनिर्भरता म्हणजे आर्थिक बाहेरच्या कंपन्या नको, मग आपण स्वदेशीचा अवलंब करूया. स्वदेशी म्हणजे सुद्धा एवढी संकुचित संकल्पना नाहीये. पण आजच्या काळामध्ये महात्मा गांधींच्याकडून प्रेरणा घेऊन आपण त्यांनी फार समग्र असा स्वावलंबनाचा मार्ग सांगितलेला आहे. तो काय आहे त्याची चर्चा पुढच्या काळात आपण कधीतरी करूच. या स्वावलंबनाच्या आयाम जसे मी सांगितले आत्मनिर्भरतेचे, तसे काही मूलतत्वही आपल्याला अंगीकारावे लागतील. अशा 18 मूलतत्वाची यादी मी केलेली, मी सहज ते वाचून दाखवतो. त्याची खूप चर्चा आज करता येणार नाही, पण आपल्याला समग्र दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे आणि आपण जी कृती करतो ती समग्र समाजाला लाभदायक आहे नाही आहे की नाही हा विचार केला पाहिजे. ती मराठवाड्याच्या पाणी प्रश्नाचा प्रश्न असला तर नगर जिल्ह्यातले, नाशिक जिल्ह्यातले लोक विरोधात जातात. हा विघटित दृष्टिकोनाचा विषय आहे. त्यामुळे समग्र दृष्टिकोन म्हणजे धोरण महाराष्ट्राचं असलं पाहिजे, महाराष्ट्रीय समाजाचं असलं पाहिजे आणि ते धोरण पाळायची सवय सगळ्यांना असली पाहिजे. विभागीय फाटे त्याला फोडण्याचं काही कारण नाही, मतदारसंघाचे फाटे फोडण्याचं काही कारण नाही, नेतृत्वाचे आणि राजकीय पक्षाचे फाटे त्याला फोडण्याची गरज नाही. कोणी सत्तेवर येत असेल ते येऊ द्या, परंतु त्याला त्या दृष्टिकोनाचा अवलंब करण्याची सक्ती झाली पाहिजे. हे एक मूलतत्व आहे की समग्र दृष्टिकोन असला पाहिजे, एकात्म दृष्टिकोन असला पाहिजे. कप्प्याकप्प्याने विचार करण्याची सवय नको. शिक्षण क्षेत्र वेगळा विचार करतं, उद्योग क्षेत्र वेगळा विचार करतं. उद्योग क्षेत्र म्हणतं शिक्षण आम्हाला स्किल लोक देऊ शकत नाही, शिक्षण क्षेत्र म्हणतं आम्हाला उद्योग क्षेत्र नोकऱ्या देऊ शकत नाही. असले त्रांगडे आपल्या देशात का होतात? कारण दृष्टिकोन हा कोता झालेला आहे, त्याला काय म्हणतो आपण, आत्मकेंद्री झालेला आहे. आपलं पाहायचं. तसं न बघता माझ्या भूमिकेचा महाराष्ट्राच्या नागरिक म्हणून आपल्याला विचार करायला पाहिजे, म्हणजे समग्र महाराष्ट्राचा विचार समोर ठेवला पाहिजे. राष्ट्रीय चारित्र्य म्हणजे काय तर आपल्या देशाचं आपण नागरिक आहोत आणि मी नागरिक म्हणून जसं वागेल त्याचा चांगला वाईट परिणाम देशावर होत असतो. तसंच महाराष्ट्रापुरताही विचार आपल्याला करता येतो की मी महाराष्ट्राचा घटक आहे, तर माझ्या चांगले वाईट वागण्याचा परिणाम महाराष्ट्रीय समाजावर आणि महाराष्ट्रावर होत असतो. त्यामुळे आपल्याला ते चारित्र्य अंगीकारावं लागेल. ते एक मूलतत्व आहे, नॅशनल कॅरेक्टर. त्यानंतर नागरिक कर्तव्य हे सिटिझन्स रोल, म्हणजे आपल्याला भूमिका करायची एक नागरिक म्हणून ती शिकावी लागेल. आपण प्रगतीच्या खूप जागतिक गोष्टीचा विचार करतो, व्हॉट्सअप, फेसबुकवर काम आपल्याला मेसेज देता येतात म्हणजे आपण फार पुढारला असं सांगतो, पण नागरिकाची कर्तव्य आपण समजून घेतली नाही. आपल्याला विकसित म्हणून घेण्याचा काही अधिकार नाही जर आपण नागरिकत्वाचे अधिकार आणि कर्तव्य जर आपण पाळले नाहीत तर. नागरिक कर्तव्य हे एक महत्वाचं तत्व आहे. सार्वजनिक शिस्त म्हणजे काय तर पब्लिक, घराच्या बाहेर गेलो की मला समाजाचं बंधन आहे, त्यामुळे मी समाजाचे संकेत, समाजाच्या परंपरा, समाजाचे कायदे, समाजाचे नियम हे पाळलेच पाहिजे. मला कोण अडवतं म्हणून मी सहज सिग्नल तोडील आणि मला बघा पोलीस पकडू शकला नाही असं जर डांगोरा पेटील तर त्याला काही मतलब नाहीये. असे बारीक बारीक गोष्टीतूनच आपण सार्वजनिक शिस्तीचा भंग पार्किंग रस्त्यात करणे, रोडवर आल्यानंतर शिस्त न पाळणे, असे बारीक सारीक विषय आपण भरपूर करतो.
तर नवं महाराष्ट्र घडत असताना हे एक आपल्याला तत्व म्हणून स्वीकारलं पाहिजे. स्वावलंबन हे आपल्या प्रत्येक कृतीत असलं पाहिजे. म्हणजे हे माझं काम नाही, ते माझं काम नाही, मग असं काम ढकलणं आणि दुसऱ्यावर कामासाठी अवलंबून राहणं, याच्यातून आपण सुटका केली पाहिजे. आपली गाडी आपण धुणं, आपली गाडी आपण साफ करणं, गाडीची थोडीफार सुटफूट दुरुस्ती असेल तर ते आपल्याला करता येणं, हे शिकण्याची गरज आहे आणि याच्यातूनच आपण पुढे जाणार आहोत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. स्वावलंबन म्हणजे आपली कामं आपल्याला करण्याची सवय असणं, हे आपल्याला सामाजिक पातळीवर स्वीकारण्याची गरज आहे. श्रमाची प्रतिष्ठा तर गांधीजींनी आपल्याला खूप शिकवलं की श्रम प्रतिष्ठा म्हणून गांधीजींनी सगळ्या प्रकारची कामं करून बघितली. म्हणजे कातडीच्या काम, चपला बनवण्यापासून तर सुतारकाम, सगळी कामं गांधीजींनी स्वतः करून बघितली, शेती करून बघितली. तसं आपल्याला श्रमाची प्रतिष्ठा म्हणजे इंजिनियर आणि सुतार काम करणारा माणूस एकाच प्रतिष्ठेचा मानला गेला पाहिजे, असं मानलं जातं जगभरामध्ये. फक्त आपलाच देश त्याला अपवाद आहे. त्यामुळे कोणतंही काम कोणी करत असेल तो एक सामाजिक घटक म्हणून आपल्या इक्वल आहे. उत्पन्नावर त्याची लायकी ठरवायचं काही कारण नाही, किंवा पदावर आणि कामाच्या स्वरूपावर लायकी ठरवण्याचं काही कारण नाही. स्वच्छता करणारा कर्मचारी सुद्धा प्रतिष्ठित आहे असं आपण आपल्या मनातून वाटलं पाहिजे. श्रमाला प्रतिष्ठा आली पाहिजे, तरच आपला देश स्वच्छ राहील आणि आपला देश आळस्यांचा होणार नाही. त्यानंतर संशोधनशीलता ज्याला म्हणतात, की नवनवं शोधण्याची आणि आहे त्या परिस्थितीत आपल्याला विश्लेषण करण्याची सवय लागली पाहिजे. म्हणजे प्रश्न समजू लागतात, मग उत्तराची दिशा आपल्याला कळू लागते. संशोधनशीलता हा एक नवा विषय आहे, पण तो आपल्याला अंगीकारला पाहिजे. उद्योजकता म्हणजे इनिशिएटिव्ह घेणं, नवीन कल्पना राबवून बघणं, नव्या दिशेने प्रश्न सोडवण्याचा विचार करणं, ही एक उद्योजकता, ही एक वेगळीच गोष्ट आहे. म्हणजे आळस न बाळगता आपल्याला काम करीत राहणं. नवनिर्मिती तर त्यात म्हणजे इनोव्हेशनची पॅशन असली पाहिजे. नुसतं इनोव्हेटिव्ह आयडिया नाही, तर पॅशन असली पाहिजे की नवं काहीतरी, नवप्रवर्तन आपल्याला करता आलं पाहिजे. त्याच्यातूनच खरा नवा समाज घडणार आहे. जनसहभागाची आपल्याला पीपल्स पार्टिसिपेशन शिवाय आपण काही अवलंब करू शकणार नाही. एक महत्वाचं तत्व आहे. लोकाभिमुख धोरणं असली पाहिजे. म्हणजे सरकारने अंत्योदयाची जशी गांधीजींची कल्पना होती, ऑन टू धिस लास्ट म्हणून, तशी आपल्याला जनसहभाग आणि लोकाभिमुख धोरणाचा अवलंब करण्याची गरज आहे. लोकाभिमुख अर्थव्यवस्था असली पाहिजे. पीपल्स इकॉनॉमी आपण स्वीकारली पाहिजे. कारण शेवटी देश कोणाचा आहे? आर्थिक प्रगती करायची पण कोणासाठी करायची? जर राज्यातल्या माणसाला जर आपण सहभागी करून घेणार नसू, त्याला जर विकासाचा फायदा देणार नसू, तर मग त्याला काय चाटायचं का त्या टेक्नॉलॉजीला? हे आपण नक्की विचार केला पाहिजे. त्यामुळे लोक अर्थव्यवस्था हा एक महत्वाचा तत्व आहे या आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने. संवेदनशील प्रशासन असलं पाहिजे. म्हणजे आपले लोक जर रेल्वे स्टेशनवर झोपत असतील, त्या प्रशासनातल्या माणसाला, रेल्वे डिपार्टमेंटच्या माणसाला थोडंसं वाईट वाटलं पाहिजे की त्यांना तिथे झोपायला, रस्त्यावर झोपायला लावून मी कसं काय आरामात राहू शकतो. हे त्याला घरी गेला नाही पाहिजे तो त्या लोकांना असं निराधार सोडून. ही संवेदनशीलता असली पाहिजे. कारण ते कर्तव्य त्याला समजलं पाहिजे की हे काही नोकरीचा भाग म्हणून नाही, तर समाजाचा भाग म्हणून आपण याच्याकडे बघितलं पाहिजे. कारण शेवटी मानवी दृष्टिकोनाशिवाय तर आपला देश गतिमान होऊ शकणार नाही. गतिमान अंमलबजावणी म्हणजे जे काय ठरवलं ते अंमलबजावणी डायनॅमिक झाली पाहिजे, डायनॅमिक इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे. हे महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईटवर आणि पूर्वीच्या पक्षांनी भरपूर याचा गाजावाजा केलेला आहे, पण आता आपल्याला त्याची अंमलबजावणी आत्मसात करण्याची गरज आहे. तर त्याचं स्मरण म्हणून मी हे फक्त वाचतोय. पर्यावरणपूरक जीवन हा तर आपण चावून चोथा केलेला विषय आहे, पण हे समजून घेऊन आता या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर याचा विचार करण्याची गरज आहे. कारण जे लोक पर्यावरणाच्या सान्निध्यात राहतात त्यांना कोरोनाचा प्रभाव झालेला नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे पर्यावरणपूरक जीवन अधिक कसं पर्यावरण वाढवता येईल, सृष्टी संवर्धन हा एक त्याचा पुढचा टप्पा आहे. प्रोटेक्शन ऑफ लाईफ सायकल, इकोसिस्टीम आपण जोपासली पाहिजे, टिकवली पाहिजे आणि वाढवली पाहिजे. सामाजिक स्थैर्य हा एक आपला एक अंगभूत गुण आहे आपल्या समाजाचा, पण ती आपली शक्ती आहे. आपल्या पूर्वजांनी म्हणजे आपल्याला किमान 10,000 वर्षाचा सामाजिक इतिहास आहे. मुळातच टोळी अवस्थेतून जेव्हा शेती अवस्थेत समाज आपला आला, आपले पूर्वज आले, तेव्हा खरं त्यांच्या प्रगतीला सुरुवात झालेली. म्हणजे आपल्या लोकांनी 10,000 वर्ष सामाजिक स्थैर्याची आपल्याला या ठिकाणी घडी बसवून दिलेली आणि आपण गेल्या 50 वर्षामध्ये ते सामाजिक अस्थैर्य निर्माण करण्यालाच विकास समजू लागलेलो. म्हणजे दुसरे 100 वर्षाचा इतिहास नसलेले लोक आपल्याला म्हणतात तुम्ही माग असलेले. अरे पण आपला समाज स्थिर आहे तोपर्यंतच आपली ताकद आहे. आपण अस्थिर झाल्यावर मग रस्त्यावरच मरावं लागतंय आपल्याला.
त्यामुळे सामाजिक स्थैर्य याला आपण ओळखलं पाहिजे आणि स्थैर्यशील समाज हेच विकासाचं मुख्य लक्षण आहे. परागंदा होणं आणि निराधार होणं हे विकासाचं लक्षण असू शकत नाही, कारण जोपर्यंत समाज स्थिर होत नाही तोपर्यंत त्याचं मॅनिफेस्टेशन ऑफ डिव्हायनिटी म्हणजे आपलं जे दैवी आपल्याकडे जे गुणवत्ता असते त्याचा विकास कसा होईल. स्थैर्य तर फार महत्वाचं आहे आपल्या मानवी विकासाच्या दृष्टीने. त्यामुळे स्टॅबिलिटी ही आपली शक्ती आहे आणि ती आपल्या समाजाची शक्ती आज तरी ओळखली पाहिजे, एक महत्वाचं तत्व आहे. त्या आणि व्यावहारिक शिक्षण म्हणजे आपल्याला प्राप्त परिस्थितीमध्ये कसं वागायचं याचं व्यावहारिक शिक्षणाचा आपल्याला पायंडा निर्माण केला पाहिजे. आणि व्यावहारिक म्हणजे प्रोफेशनलिझम असेल, रिझल्ट ओरिएंटेड अप्रोच असेल किंवा व्होकेशनल ट्रेनिंग असेल, आपल्याला आपल्या जीवनात काहीतरी स्किल स्वतःहून डेव्हलप केलं पाहिजे. चांगली एखादी परकीय भाषा बोलता येते, चांगलं एखादं आपल्याला गाता येतं, चांगलं एखादं आपल्याला कला आहे किंवा सुतारकी करता येते, लोहारकी करता येते, आणखी काही करता येते, पण आपल्याला एक व्होकेशनल ट्रेनिंग स्वतः घेतलेलं असलं पाहिजे, भले आपण कुठे का नोकरीला असं, जेणेकरून आपल्याला ऍडिशनल काहीतरी समाजाला देता येऊ शकतं. आणि हा शब्द या ठिकाणी मी वापरतो आणि समारोपाकडे वळतो की आपल्याला नव महाराष्ट्र घडवत असताना आपण सगळ्यांनी समाजाला काहीतरी दिल्याशिवाय आपलं हे संचित जे आहे, जे कॅपिटल आहे ते वाढणार नाही आणि कॅपिटल वाढल्याशिवाय आपल्याला पुढची गुंतवणूक करता येणार नाही. त्यामुळे सगळ्यांनी समाजाला काहीतरी दिलं पाहिजे. मला माझी अशी विनंती महाराष्ट्र सरकारला की त्यांनी आता तातडीने म्हणजे आपल्या जवळ फक्त 15 जून पर्यंतचा काळ आहे ज्याच्यात आपण मोठ्या प्रमाणात या कोरोनावर मात करू शकतो. आणि आपली बदनामी ऑलरेडी हिंदी मीडियामध्ये सुरू झाली, हिंदी लोकांमध्ये सुरू झाली की महाराष्ट्रात खूप पेशंट वाढलेले, महाराष्ट्रातून सगळीकडे रोग पसरतोय. मला असं वाटतं पेशंटची संख्या वाढणं हा काही फार मोठा अपयशाचा विषय नाहीये. त्यांना ट्रीटमेंट मिळणं आणि त्यांनी बरं होणं, जसं औरंगाबादमध्ये चांगली गोष्ट जर काय झाली असेल तर रेड झोन म्हणून बदनामी औरंगाबादची झाली, पण आज जेवढे पेशंट ऍक्टिव्ह आहेत त्याच्यापेक्षा घरी गेलेल्यांची संख्या जास्ती झालेली आहे. हे औरंगाबादने करून दाखवलेलं आहे, ते महाराष्ट्रावरही आपल्याला करता येईल. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात पेशंट आले तरच आपण कोरोनामधून लवकर बाहेर पडू शकू. त्यामुळे ट्रीटमेंट मिळणार असेल आणि पेशंट बरे होणार असतील तर जास्ती पेशंटची संख्या काय अपयश असू शकत नाही. लवकर बाहेर पडण्याचा तो मार्ग या कोरोनाच्या साथीच्या रोगामध्ये आहे, कारण आपण त्याला सरावणार आहोत, हर्ड इम्युनिटी आपली तयार होणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आत्मनिर्भरतेच्या दृष्टिकोनात हे तात्कालिक संकट म्हणून आपण जरूर याच्याकडे लढायला तयारच आहोत, पण शासनाने याच्यामध्ये समाजातल्या स्वयंस्फूर्तीने काम करू इच्छिणाऱ्या लोकांनाही सहभागी करून घ्यायला पाहिजे होतं. अजूनही त्यांना जर गरज असेल तर त्यांनी समाजात सक्षम लोक आहेत जे घरी बसलेले लॉकडाऊन मध्ये, त्यांना व्हॉलंटरीली जर टीम बनवली असते, त्यांना 1-2 दिवसाचं ट्रेनिंग दिलं असतं तर महाराष्ट्रात खूप मोठा चांगलं वातावरण निर्माण झालं असतं आणि छोटे छोटे जे लूप होल्स राहतात, कच्चे दुवे राहतात, त्यावर मात करता आली असती. त्यामुळे माझं पुन्हा एकदा विनंती आहे की हे जरी या सरकारच्या काळात आलेला आजार आणि संकट असलं तरी ते सामाजिक संकट आहे, ते राज्यावरचं संकट आहे. त्यामध्ये सगळ्यांना सहभागी करून घेऊन सगळ्यांनी त्यामध्ये जर योगदान दिलं तरच आपलं यश हे सगळ्यांचं यश ठरणार आहे. त्यामुळे कोणाचंही अपयश आपल्याला मोजण्याची गरज नाही. आपल्याला यशाकडे कसं जाता येईल तर आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने ती पहिला टप्पा असेल. मला असं वाटतं या निमित्ताने पुरेसा आहे. याच्यावरती डिटेल मांडणी मी केव्हा तरी करीलच. सर्वांना पुन्हा एकदा जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद, धन्यवाद.